नमस्कार, मी सिद्धार्थ गायकवाड तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या विटाव या माध्यमामध्ये. विटाव्यामधले स्थानिक नगरसेविका प्रियांका अविनाश पाटील यांच्या माध्यमातून एखादा नगरसेवक या प्रभागाच्या समस्यांना धरून आपल्याशी थेट संवाद साधणार आहे. त्यांनी त्यांचे काम करण्याचं एक विशेष कौशल्य नगरसेवकाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी दाखवून दिले. तर आपण थेट त्यांच्याशी संवाद करूया. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या विटाव या माध्यमामध्ये. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. अँड खरंच तुम्ही माझं खूप छान शब्दात कौतुक केलं, त्यासाठी देखील मी तुमचे धन्यवाद व्यक्त करते. ताई, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे हं. की अत्यंत कमी वयामध्ये तुम्ही नगरसेविका झालात. मला असं वाटतं ठाणे महानगरपालिकेमध्ये तुम्ही Yes. पहिल्याच अशा असतील की हा. 21व्या वर्षामध्ये तुम्ही Yes. नगरसेविका झाल्या. तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये जी काय विकास कामं केलीत, हं. तर तुम्हाला असं स्वतःला वाटतं का की या प्रभाग क्रमांक 24च्या परिवर्तनासाठी किंवा त्याचा विकास तुमच्या हातून झालाय? हो. म्हणजे मला हे सांगायला आवडेल की बघा, आय विल नॉट से की आय एम दी बेस्ट अमॉंग ऑल दी फोर, बट प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रमाणे जे काही कामं असतील त्यांची ते करायचा निश्चितच प्रयत्न केला. पण मला वाटतं की मला जे मी माझ्या अजेंडावर ठरवलेली निवडणुकीपूर्वी, तर त्याच्यापैकी मला वाटतं मी ऑलमोस्ट 50-60% कामं नक्कीच केली आहेत. आमच्या टर्ममध्ये कोविड जर आला नसता तर मला वाटतं की जेवढी आम्ही ठरवलेली कामं आहेत ती मला पूर्णतः पूर्ण करता आली असती. पण आय विल ट्राय माय बेस्ट. जर पुन्हा संधी मिळाली तर मी तीही पूर्ण करेन. तुम्हाला असं कोणती कामं तुम्ही अशी केलीत की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला किंवा परिवर्तन झालं? अशी प्रमुख कामं कोणती आहेत? बघा, मला वाटतं की ज्या बेसिक नेसेसिटीज असतात, जे एका कॉर्पोरेटरची रिस्पॉन्सिबिलिटी असते, जे झालं की रस्ते, गटर, वॉटर अँड एव्हरीथिंग, ते होतच राहतात. पण मला वाटतं की डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन ठेवून मला वाटतं की आपल्या प्रभागात एकही लायब्ररी नव्हती. तर तो आमचा अजेंडा होता की आपल्या प्रभागातील मुलांसाठी एक लायब्ररी करावी, आणि ते आम्ही पूर्ण केलेलं आहे काम. ते झालं. परत विटाव्यातील जे पऱ्याचं मैदान आहे, तिथे एक स्टेज आम्ही उभारला, जिथे चांगल्या सुविधा मिळतील, लाईक नवरा नवरीसाठी रूम, एसी रूम्स अँड ऑल, अशा काही सुविधा आम्ही लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्ही आता बोलतानाच उल्लेख केला की रस्ते, पाणी, हं. कचऱ्याचं व्यवस्थापन, या सर्व हं. गोष्टी नगरसेवकाची प्रमुख कामं आहेत. बरोबर. की आपण ह्याच्यावरती एक विषयावरती थेट बोलूया. नक्की. कचऱ्याचा प्रश्न पहिला आपण घेऊया, कारण तो बरोबर. प्रश्न खूप जास्त ज्वलंत आहे. हं. तर विटाव्यामध्ये असेल किंवा इतर जे आपले 24 क्रमांकामध्ये जे विभाग विभाग येतात, बरोबर. गणपतीपाडा असेल, भोलानगर असेल, न्यू कळव्यातला काही शिवाजीनगर, भाग आहे, उभानगर. भोलानगर वगैरे सर्व. बरोबर. तर या बऱ्याचशा ठिकाणी आहे ना, अगदी प्रमुख प्रवेशद्वाराच्याच इथे मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असतो. फॅक्ट आहे. आणि मला असं वाटतं आपण 1-2-2.5 वर्षापूर्वी भेटलो होतो, त्यावेळी तोच विषय गंभीर होता आणि कचऱ्याचा बरोबर. कचऱ्याचा विषय. ओके. परंतु तो कचऱ्याचा प्रश्न पूर्णपणे का सुटला जात नाही? मला असं वाटतं की वेस्ट मॅनेजमेंट आपल्या इथे व्यवस्थित होतच नाहीये. मला वाटतं की कचरा वेचक जे नेमलेले आपल्या इथे, तो प्रोजेक्ट इकडनं फेल गेलेला आहे. तर जे आपण कचरा डंप करतो, जो रोड साईड, मग आपल्या इकडच्या विटाव्यातील मुख्यद्वाराच्या इकडे असलम मटन शॉप पाठीचा स्पॉट आहे, लक्ष्मी विद्या मंदिर स्कूलच्या समोरचा स्पॉट आहे, रामदास अपार्टमेंट किंवा सम्राट अशोक नगर इथे, तो हे म्हणजे बऱ्याच वॉर्ड्स मध्ये तो मेन रोडलाच आहे, अगदी गावाच्या वेशीवरच आहे, विच इज व्हेरी बॅड. लोक आल्यावर तो एक बॅड आणि नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. तर मला वाटतं हे वेस्ट मॅनेजमेंटसाठी कचरा वेचक ही जर सिस्टम प्रॉपर राबवता आली तर त्याच्यावर निश्चितच सोल्युशन निघेल. कारण की ड्राय अँड वेट पण आपण सेग्रिगेट करू शकतो आणि तो कचरा रस्त्यावर डंप नाही होणार. बिकॉज ठाणे महानगरपालिकेने 0 डस्टबिन अशी योजना काढलेली, त्याच्यामुळे डस्टबिन्स ठेवायला पण अलाउड नाही आहेत आपल्या प्रभागात. म्हणून मला वाटतं जर कचरा वेचक हे जर प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं तर तो कचरा व्यवस्थित त्या घंटागाड्यांमध्येच डंप होईल आणि रस्त्यावर कुठेही पडणार नाही. कारण अनेक नागरिकांची तीच प्रश्न आहे, कारण आम्ही जर कचरा इथे नाही टाकणार तर दुसरीकडे कुठे टाकणार? त्यांना बरोबर. कचरा टाकायला जागाच नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही ठिकाणी अशी सुद्धा परिस्थिती आहे की आता समजा खाली लक्ष्मी विद्या मंदिरचं तिथे मी बऱ्याचदा तिथे येणं जाणं असतं, तिथे वेळेवरती गाडी येते, त्याच्यामुळे त्या साईडला कुठे आपल्याला कचरा मोठ्या प्रमाणात दिसत नाहीये. काही जणांच्या अशा सुद्धा तक्रार आहे की आमची इथे जर तशी गाडी आली तर कदाचित इथे सुद्धा तो कचरा मोठ्या प्रमाणात साठला जाऊ शकत नाही. आता तुमचा तर कार्यकाळ आता संपलेला आहे, पुढे तुम्ही सुद्धा निवडणुकीला उभे राहणार आहेत आणि पुढे जर तुम्ही निवडून आलात
तर कचऱ्याची समस्या तुम्ही आश्वासन देऊ शकता की पूर्णपणे ती समस्या क्लिअर होऊन जाईल, ती कचऱ्याची समस्या राहणार नाही या प्रभाग क्रमांक 24 मध्ये? निश्चितच मी पूर्णपणे प्रयत्न करेन, कारण की ऑफकोर्स टीएमसी मार्फतच राबवलेल्या योजना व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचून मला तो प्रोजेक्ट हाती घ्यायचा आहे. आणि इफ नॉट मी ऍटलीस्ट माझ्या प्रभागापुरतं तरी काहीतरी वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट नक्कीच राबवेल. दुसरा सर्वात मोठा पाण्याचा पण अजून एक मला याच्यात ऍड करायचं आहे की घंटागाडी प्रत्येक वेळेला प्रत्येका स्पॉटवर जात असते, तर पण तो स्पेसिफिक टायमिंगवर येते. जर त्याच्यानंतर तिकडे कचरा डंप केला जातो तर ही सिटिझन्सची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण की ते दिवसभर ऍटलीस्ट स्वतःचा कचरा स्वतःच्या घरात ठेवू शकतात. अँड तो स्पेसिफिक टाइमवर जर ते आले जेव्हा गाडी येते तर ते बेटर ऑप्शन राहील. म्हणजे आम्हाला जर दोन्ही सपोर्ट मिळाला तर आम्ही व्यवस्थित मॅनेज करू शकतो. नक्कीच, कारण कोणतेही कार्य जर आपल्याला यशस्वी करायचं असेल तर फक्त ती नगरसेवकांची जबाबदारी नाहीये, आपण नागरिक म्हणून सुद्धा आपण जबाबदार आहोत. जर आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपल्या इथे जो साठणारा कचरा आहे तो कदाचित साठणार नाहीये. त्याच्यामुळे दुसऱ्यांना ब्लेम करण्यापेक्षा आपणच आपल्यापासून सुरुवात केली तर ही समस्या मला असं वाटतं आपण सगळेजण मिळून एकत्रितरित्या नक्कीच सोडू शकतो. ताई, दुसरा प्रश्न माझा असा आहे की आताही आपण 2.5 वर्षापूर्वी भेटलो होतो तेव्हा सुद्धा पाण्याचा प्रश्न तसाच होता आणि त्याच्यावरती तुम्ही खूप छान पद्धतीने मला उत्तर दिलं होतं की लवकरात लवकर तो प्रश्न सोडवला जाईल. अगदी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा विधानसभेमध्ये विटाव्याचा विशिष्ट प्रश्न विधानसभेमध्ये उचलला. म्हणजे इतिहासामध्ये ते सुद्धा पहिल्यांदा असं झालं की विटाव्याचा प्रश्न थेट विधानसभेमध्ये कोणीतरी मांडलं. तरी पण आता पाहतोय की पाण्याची समस्या तशीच आहे. मोठ्या प्रमाणात अनेक जण पाण्याच्या समस्येला तोंड देतात आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगतील? ऍक्च्युली जेव्हा आपण भेटलेलो 2 वर्षापूर्वी तेव्हा खरंच विटाव्यात, तरी स्पेसिफिकली विटाव्याबद्दल बोलायचं गेलं तर आपल्याला पाण्याची टंचाई गेल्या 3 वर्षांपासून खूप जास्त भेडसावत आहे. आणि याचं कारण म्हणजे मी टीएमसीला नाही ब्लेम करणार, बिकॉज आपल्याला ना म्हणजे कोणताही नगरसेवक असो, आताची सिच्युएशन अशी आहे की आपलं पॉप्युलेशन इतकं वाढलंय. लाईक 1997 मध्ये जेवढे एमएलडीज आपल्याला मिळायचे एमआयडीसी कडून पाण्याचे, तेवढेच एमएलडी ऑन पेपर आपल्याला मिळत आहेत. तर आफ्टर 1997 आतापर्यंत पॉप्युलेशन मध्ये ऑब्व्हियसली इन्क्रीज झालंय आपल्या. तर त्याच्यामुळे तो शॉर्टेज खूपच आपल्याला जाणवतोय. या कारणामुळे आपल्याला टेल एंड पर्यंत 2 वर्षानंतर आता बऱ्यापैकी एरियाज मध्ये आम्ही पाणी सप्लाय व्यवस्थित करतोय, पण जे टेल एंड्स आहेत तिथे खूप पाण्याचा प्रश्न आजही आहे, मला मान्य आहे. आणि एक्सक्लुडिंग विटावा सर्वात मेजर इश्यू तर वाघोबा नगरला आहे. तिथे तर अशी सिच्युएशन आहे की आजही लोकांना वरती 15-15 दिवसांनी पाणी येतो, अँड विच इज दी वर्स्ट केस. लाईक तो पाणी पण 15 दिवस स्टोरेज करायला सुद्धा तिकडे तेवढी जागाही नाहीये. तर त्या सगळ्या इश्यूजवर पण आमचं सोल्युशन चालू आहे आणि लवकरात लवकर नक्कीच होणार ते काम. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर मीटिंग घेऊन आम्ही बऱ्याच वेळेला हा एमएलडीचा विषय त्यांच्या पुढे मांडला आहे आणि आम्हाला उपमुख्यमंत्री साहेबांनी असं आश्वासन दिलं आहे की एमआयडीसी मार्फत आपल्याला एमएलडीचा वाढीव पुरवठा लवकरात लवकर होणार आहे. काही आपण जर पाहिले प्रभाग क्रमांक 24 मध्ये अनेक ठिकाणी रस्त्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. अनेक रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, काही ठिकाणी फ्लेवर ब्लॉक लावलेले आहेत परंतु ते सगळे उखडून निघालेले आहेत. आपण विटाव्याचं जर उदाहरण पाहिलं तर आपलं होळी मैदानापासून ते मार्तंड अपार्टमेंटच्या इकडे जाणं तो रस्ता आहे, म्हणजे मी स्वतः पडलेलो तिथे त्या रस्त्याच्या याच्यामुळे, बाईक स्लिप झाली होती. तर अनेक ठिकाणी असे सुद्धा रस्त्याचे प्रश्न आहेत. आणि त्याला जोडून एक मला असं वाटतंय की आता साई पोशा, आता मी काल काही कार्यक्रमानिमित्त तिथे गेलो होतो, तर तिथे एक खूप चांगला रस्ता होता, परंतु आपल्याच काही नगरसेवकाने चांगलाच रस्ता उखडून पुन्हा तिकडे नवीन रस्ता करण्याचा प्रयत्न. म्हणजे मला हा प्रश्न पडतोय की जिथे तुम्हाला कामांची खरंच गरज आहे, जिथे रस्ते व्यवस्थित नाहीये, तिथे जर तुम्ही फोकस केलं तर सर्वच रस्ते उत्तमरित्या होऊन जाईल ना. बघा, मला कोणत्याही नगरसेवकाला कुठच्याही प्रकारे ब्लेम तर करायचं नाहीये, पण मी निश्चितच एवढं सांगेन की असं एकही काम आम्ही केलं नाहीये जे लोकांच्या डिमांडच्या विरोधात होतं. छोट्या छोट्या गल्लींमधले किंवा 2 सोसायटीजच्या मधला गटर रस्ता हे तर आपण बरेच केले आहेत पूर्ण प्रभागामध्ये. पण मुख्य रस्त्यांपैकी जर बोलायचं गेलं तर
हे सगळेच विटाव्यातले ऑलमोस्ट मुख्य रस्ते म्हणजे गोपाळकृष्ण अपार्टमेंट पासून अगदी बंदरपाडा येथील रस्ता, परत होळी मैदानाचा रस्ता जो सर्व्हिस सेंटर पर्यंत आहे ह्याबद्दल मी बोलते की तो रस्ता देखील आम्ही पास केलेला, त्याची वर्क ऑर्डरही आमच्याकडे होती आणि त्याचं काम आम्ही तातडीने, फक्त जिथे होळी लागते स्पेसिफिकली, कारण की तिथे दरवर्षी एक गाव एक होळी हा मोठा प्रोग्राम होतो, त्यामुळे तो करणं आम्हाला खूप जास्त गरजेचं होतं. तेव्हाही आम्हाला तिकडे विरोध होता आणि जो स्पेसिफिक पट्टा तुम्ही बोलताय जो राहिला आहे त्याच्या मागचं एक कारण असं आहे की जे जागा मालक आहेत त्यांचा त्या गोष्टीला विरोध आहे, बिकॉज ती त्यांची मालकी हक्काची जागा आहे आणि त्यांनाही मी ब्लेम नाही करू शकत, बिकॉज त्यांचे जे आधी पण अशा जागा जमिनी ज्या गेलेल्या आहेत महापालिकेला किंवा कुठच्याही प्रोजेक्टला, त्याचं कम्पेन्सेशन त्यांना नव्हतं मिळालं. सो मला त्यांचाही लॉस नव्हता करून द्यायचा, म्हणून मी आणि आपले जे विभाग प्रमुख आहेत अविनाश पाटील सर, आम्ही महापालिकेत त्यांना घेऊन गेलो, त्या लोकांच्या फॅमिलीच्या मीटिंग्स घेतल्या, त्यांना कमिशनर सरांकडे नेऊन आता त्यांच्या कम्पेन्सेशन बद्दल ज्या गोष्टी आहेत त्या सर्व करतोय. अँड रॅदर दॅन दॅट हे जे मुख्य रस्ते आहेत जे आधी डांबरी होते ते आम्ही निवडून आल्यानंतर हे बरेच आम्ही युटीडब्ल्यूटी आणि सिमेंट कॉन्क्रीट पद्धतीने केले, पण त्यानंतरही मला वाटतं की जर डीपी प्लॅनचं आरक्षण असतं या रस्त्यांवर तर आपण जास्त बेनिफिशियल असतात ते आपल्यासाठी. त्याच्यामुळे आम्ही हे सगळ्या रस्त्यांवर डीपी आरक्षणासाठी पण पत्रव्यवहार केलेला आहे. तर ते जेव्हा फायनलाइज होईल आणि त्यांच्या कम्पेन्सेशनचा विषय, तर हे निश्चितच सॉल्व्ह होईल. त्याला जोडून माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या विटामध्ये तुम्ही आता सांगितलं की पहिला लोकसंख्या खूप कमी होती, आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेत, म्हणजे पूर्ण प्रभाग क्रमांक 24 मध्येच तर लोकसंख्या वाढलेत, त्यांचे वाहनं सुद्धा वाढलेले आहेत, पार्किंगची व्यवस्था सुद्धा आपल्या इथे खूप कमीच आहे, म्हणजे शक्यतो नाहीच मध्ये आहे. आणि दुसरा त्याला जोडून असा प्रश्न आहे की फुटपाथ सुद्धा आपल्या तिथे कमतरता आहे, कारण आताचे रस्ते हेच फुटपाथ झालेले आहेत. सो पार्किंगचं एक आणि फुटपाथचं बघा, पार्किंग बद्दल इश्यू खूप मोठा आहे, तो मलाही फील होतं, कारण की इकडे ही जी डेड पार्किंग आहे इंटरनल रोड्सवर तर आहेच डेड पार्किंग, पण मेन रोडवर हायवेवर पण आपल्या इकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात डेड पार्किंग आहे. ती वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून उचलायला लावतो गाड्या, बिकॉज हे जे फुटपाथ असतात ते आपल्या लोकांच्या चालण्यासाठी वगैरे असतात, तर तिथेही लोक कधी कधी गाड्या पार्क करून जातात. पण आता जे आम्ही ब्युटिफिकेशनचं काम केलं आहे, मला वाटतं आम्ही फुटपाथ वायडनिंग केला आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात, तर तो लोकांच्या सोयीसाठीच आम्ही उपलब्ध करून दिला आहे. आणि पार्किंग बद्दल तुम्ही पार्किंगचा एक ऍक्च्युली आरक्षित भूखंड आहे आपल्या वॉर्डमध्ये, तर तिथे बघूया आता महासभेत विषय वगैरे करून आपण प्रयत्न करू तिथे पार्किंगची आपल्याला सुविधा उपलब्ध करता आली तर. ताई, आता आपण जर पाहिलं आपल्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये उद्यानं खूप कमी प्रमाणात आहेत आणि जे आहेत ते पूर्णपणे म्हणजे इतकी त्याची अवस्था वाईट आहे की तिथे कोणी जाऊ शकत नाही. म्हणजे उदाहरण म्हणजे आपल्या विटाव्या ब्रिज जवळ जो खाडी जवळचं जो उद्यान होतं, तर त्याची अवस्था आपण पाहिली तर ती इतकी वाईट झालेली आहे. तर लहान मुलांसाठी खेळायला जागा नाहीये, त्याच्यामुळे कुठेतरी ते मोबाईलवरती जास्त जोडले गेलेले आहेत. तर लहान मुलांसाठी, आणि तुम्ही क्रीडा सभापती देखील होतात, तर भविष्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही त्यासाठी पाऊल टाकतील? गुड क्वेश्चन. ऍक्च्युली खरंच मुलांचा कल हल्ली मोबाईलकडे जास्त गेलेला आहे आणि त्याचा विचार करूनच आम्ही, बट लकीली आपल्याकडे पर्यायचं मैदान आहे, ऍटलिस्ट लोक ग्राउंड मधले खेळ खेळायला तिथे जातात, म्हणून आपण तिथे मागे हायमास्टच्या लाईट्स पण 6 आय गेस पोल्स आपण लावले तिथे, जेणेकरून लोक रात्रीच्या पण खेळू शकतात, नाईट क्रिकेट मॅचेस वगैरे होतात तिथे. आणि जे आपण स्टेज केलेला आहे, स्टेज त्याच्यावर लायब्ररी आहे आणि त्याच्यावर जे टेरेस आहे तिथे आपण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज घेतो. आता आपण ऑलरेडी काही जे येतात त्यांना आपण स्पोर्ट्ससाठी ते अवेलेबल करून देतो जागा, पण आम्ही एक नरेश कोळी वेलफेअर असोसिएशन मार्फत तिकडे लवकरच स्पोर्ट्स क्लब स्टार्ट करणार आहोत. ते आमचं चालू आहे प्रोसेस. त्याच्या मार्फत आम्ही लोकांसाठी हा मोबाईल हातातून सुटावा या कन्सेप्टसाठी तिथे आम्ही वेगवेगळे गेम्स अवेलेबल करून देणार आहोत. अँड गार्डन बद्दल विषय काढलात तुम्ही, ऍक्च्युली आमचं प्रपोजल होतं, बट जसं मी म्हणाले की आमच्या टर्म मध्ये म्हणजे 2-2.5 वर्ष झाल्यानंतर कोविड आला, तर तेव्हापासून
खूप सारी कामं जी आमची होती हाती घेतलेली त्याला कुठेतरी ठप्पा लागला. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बघतायत की अजून काहीच गडी सुरळीत बसलेली नाहीये. पण आमचं ऑलरेडी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट हे प्रपोजल आहे आणि वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या अंतर्गत आपला खाडी किनारचा जो पट्टा आहे तिथे गार्डनचं प्रपोजल ऑलरेडी आहे आमचं. तर ते येणाऱ्या काळात पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न असेल. ओके. ताई, आपण जर प्रभाग क्रमांक 24 मध्ये पाहिलं की म्हणजे जवळपास प्रत्येक नगरसेवक ही गोष्ट मान्य करेल की इथे बऱ्याचशा समस्या अजूनही आहेत, ते पूर्णपणे सुटले गेलेले नाहीयेत. परंतु दुसऱ्या बाजूने असंही चित्र दिसतंय की जेवढे चारही नगरसेवक आपले आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात सुशोभीकरणाला देखील मोठ्या प्रमाणात जास्त त्याला प्राधान्य दिलंय. मग मला असा प्रश्न निर्माण होतो की आपले इतर जे महत्वपूर्ण प्रश्न आहेत ते अजून सुटले गेले नाहीत आणि अशा वेळेस सुशोभीकरणाला लाखो रुपये तिथे खर्च करणं म्हणजे हे कितपत योग्य आहे? तर हा प्रश्न मी तुम्हाला आधी देखील विचारला होता, परंतु आता हा मला असं वाटते ह्याचं उत्तर तुम्ही सर्वांसमोर दिलं तर आणखीन छान होऊन जाईल. अकॉर्डिंग टू माय पॉइंट ऑफ व्ह्यू मला वाटतं की या ज्या बेसिक नेसेसिटीज आहे त्या जर आपण कम्प्लिटली फुलफिल केल्या असतील तर ह्या सुशोभीकरणाकडे आपण निश्चितच वळू शकतो. पण जर त्याच बेसिक नेसेसिटीज आपण पुरवू नाही शकलो तर ऍज अ कॉर्पोरेटर मला बाकी कोणाबद्दल काही बोलायचं नाही, पण मला माझं फेलियर वाटतं की जर मी त्या गोष्टी केल्या नाही आणि ब्युटिफिकेशनकडे वळाली. म्हणून मला वाटतं की मला जेवढा निधी उपलब्ध झाला आज तगायत त्याच्यामध्ये मी ब्युटिफिकेशनची कामं जास्ती हातात घेतली नाहीये. बाकी मी बेसिक नेसेसिटीसाठीच फंड जास्त युटिलाइज केले आहेत. आणि ब्युटिफिकेशनचे मी फक्त 1-2 प्रोजेक्ट साठी घेतले, तेही असे होते की जिथे कचरा पडायचा त्या स्पॉटवर मला तो कचऱ्याचा स्पॉट बंद करायचा होता, म्हणून मी तिथे एक ब्युटिफिकेशन केलं जेणेकरून तिथे लोक कचरा नाही टाकणार. ते मला एक स्पॉट असे कव्हर करायचे होते. आणि मेन रोडचं फक्त एक आम्ही ब्युटिफिकेशनचा प्रोजेक्ट हाती घेतला बिकॉज हा जो आपला हायवे आहे ही ठाणे महानगरपालिकेची कमान जी होती, हा आपला एंट्री पॉइंट आहे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीचा. तर बरेच लोकांचेही असे प्रश्न होते आणि आपल्यालाही निदर्शनात येतं की दिघा संपला की अक्षरशः एक चांगला एरिया नाहीये अशीच ओळख आपल्या एरियाची पटवून दिली जात होती. तर आम्हाला ते हवं होतं की आपला एरिया ही सुशोभित दिसावा, म्हणून आम्ही तो एक प्रोजेक्ट हाती घेतला. ओके ताई, मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा विशेषतः आपल्या विटाव्याला धरून की आपल्या विटाव्याला खूप मोठा ऐतिहासिक सांस्कृतिक दृष्ट्या किंवा ऐतिहासिक दृष्ट्या खूप मोठा वारसा लाभलेला आहे. खूप अशा गोष्टी इथे विट्यामध्ये घडून गेलेल्या आहेत की त्याचं पूर्ण जागतिक पातळीवरती खूप मोठं महत्व आहे. उदाहरणार्थ म्हणजे आपला जो रेल्वे ब्रिज आहे तो संपूर्ण आशिया खंडातला पहिला रेल्वे ब्रिज आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. इतका मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे तरीही विटावा असा तितका आपल्याला आत्ताच्या दृष्टिकोनातून तितकं महत्व त्याला प्राप्त होत नाहीये. नवी मुंबईची सीमा क्रॉस केली तर असं वाटतं की कोणत्या मागासलेल्या भागामध्ये आलो की काय. तर ही आपली जी आता प्रतिमा तयार झाली ही प्रतिमा आपण कशी तोडू शकतो? म्हणजे फक्त तुम्ही ऍज अ नगरसेवक मी बोलत नाहीये, आपण सर्व मिळून नागरिक म्हणून आपण काय कशा पद्धतीने वाटचाल करू शकतो आणि त्याला तुमचा ऍज अ नगरसेवक म्हणून कशा पद्धतीने तुम्ही सहकार्य करणार? जसं मी आता म्हणाली की तो ब्युटिफिकेशनचा प्रोजेक्ट आम्ही म्हणूनच हाती घेतलेला कारण की जेव्हा ती हद्द संपते आणि आपली ठाणे महानगरपालिकेची हद्द चालू होते तर कमिशनर सरांच्या ऑर्डर प्रमाणे आपल्याला कमानी आपल्याला कोलॅप्स कराव्या लागलेल्या तेव्हा. त्याच्यामुळे ती हद्द चालू होते हे बऱ्याच लोकांना माहित पण नसतं. बट ऍज द सिटीजन्स ऑफ विटावा आपलंही काही कर्तव्य आहे की बघा ही जी डेड पार्किंग लागलेली असते ती जर हटवली गेली आणि जे रोड वाइडनिंग आता कालांतराने होणार आहे ते झाल्यानंतर आणि हा ब्युटिफिकेशनचा प्रोजेक्ट जर कम्प्लीट झाला व्यवस्थित तर निश्चितच एक छान व्ह्यू तरी आपल्याला मिळेल एटलिस्ट. ओके, मी आता थोडा राजकीय प्रश्न विचारतो तुम्हाला. ओके, आता जर आपण पाहिलं की आपले जे चारही नगरसेवक होते पूर्वी ते दुसऱ्या पक्षात होते परंतु आता सर्वच जवळपास शिवसेनेमध्ये चाललेले आहेत. आपण या कार्यकाळामध्ये नगरसेवकाच्या कार्यकाळामध्ये असं पण पाहिलंय की या चारही नगरसेवकांमध्ये जर एकमेकांशी चांगल्या पद्धतीने समन्वय असता तर कदाचित खूप चांगल्या पद्धतीने काम आणखीन झालं असतं, असं तुम्हाला वाटत नाही का? आणि यापुढे ती गोष्ट होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत?
आम्ही तेव्हाही आमचं मत असं होतं की जर आपण चौघांनी एकत्र मिळून काम केलं, भले पक्ष कोणताही असो, हम्म. पक्षाचं काम आपण करतच असतो प्रत्येक जण, बिकॉज त्या पक्षामुळे आपल्याला संधी मिळालेली असते. पण निवडून आल्यानंतर आपण महापालिकेचे सदस्य असतो. तर मला वाटतं की जर आपण चौघांनी एकत्र बसून विकासाच्या दृष्टिकोनाने जर प्रयत्न हम्म. केला तर खूप चांगला डेव्हलपमेंट होऊ शकतो. यापुढे होईल तसं? आमच्या साईडनं 100% प्रयत्न असणार. लेट्स होप फॉर दी बेस्ट. समोरच्यांकडून तशी शक्यता वाटत नाही म्हणजे? लेट्स होप फॉर दी बेस्ट. आपण पॉझिटिव्ह राहूया. मला वाटतं की चांगले उमेदवार निवडून येतील आणि निश्चितच आत्ता जसं झालं तसं होणार नाही. यासाठी आम्ही 100 नाही 200% प्रयत्न करू. ओके, आता निवडणुकीचा विषय निघालाच आहे, तर येत्या जवळपास 1 ते 2 महिन्यामध्ये अंदाजे निवडणुका होणारच काही करून. तर या निवडणुकीमध्ये तुम्ही कशा, ऍज अ नागरिक म्हणून, नगरसेविका म्हणून आहे, तुम्ही कशा पद्धतीने अपेक्षा ठेवतात की कसे उमेदवार इथून निवडून गेले पाहिजे, आणि नागरिकांना तुम्ही काय आव्हान करतील की तुम्ही मतदान करत असताना तुम्ही ऍज अ उमेदवाराकडे कोणत्या अशा क्वालिटीज पाहिल्या पाहिजे? कारण मतदान कशा पद्धतीने होतं मोठ्या प्रमाणात हे सगळ्यात चांगल्याच पद्धतीने बरेच जणांना माहिती आहे. बरोबर. तर तो भाग कशा पद्धतीने वगळून आपण व्यक्तीला कसं महत्व देणार, त्याच्या विचारांना, कामांना, तर ते एक थोडक्यात तुम्ही सांगा. मला वाटतं एक नागरिक किंवा एक वोटर म्हणून माझीही अशी अपेक्षा असेल की एखादा जोही उमेदवार निवडून येईल, म्हणजे मी नगरसेवक नव्हती तरी देखील या क्वेश्चनचं आन्सर मी हेच दिलं असतं की समोरचा माणूस ऍटलिस्ट तुमच्यासाठी अवेलेबल असला पाहिजे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण की जर आपल्याला लोक त्या एक्सपेक्टेशन्सनी वोट देऊन निवडून आणतात, तर रास्ता आहे की त्यांच्या एक्सपेक्टेशन्स असणार की जे काही डेव्हलपमेंट असो किंवा त्यांची कुठचीही कामं असो, ती ऍटलिस्ट आपण ऐकून घेतली पाहिजे. बघा 100% आपण कोणालाही सॅटिस्फाय नाही करू शकत, पण निदान जेवढं आपल्याने काम होईल ते करण्याचा आपण प्रयत्न केला तर खूप चांगली कामं आपण करू शकतो. ओके. तर मला तेच वाटतं की जेव्हा आपण एखाद्या उमेदवाराकडे बघतो तेव्हा त्याच्या वे ऑफ टॉकिंग वरून किंवा त्यांनी आधी केलेल्या कामांवरून किंवा त्याचं जे सोशल वर्क असतं, भले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचंही स्वभाव, सोशल वर्क, ह्या सगळ्या गोष्टी बघून, त्यांचा बॅकग्राऊंड जे पण काय आहे ते बघून लोकांनी डिसाईड करावं. मला असं वाटतं की क्वालिफिकेशन हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. बिकॉज जेव्हा आपण निवडून महापालिकेत जातो तेव्हा जेव्हा आपण महासभेत प्रश्न मांडतो तेव्हा जेव्हा अधिकाऱ्यांसमोर आपण कमिशनर सरांसमोर हे जेव्हा प्रश्न मांडत असतो तेव्हा त्यांच्या थ्रू आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही खूप चेंज होतो. जर आपण क्वालिफाईड असू तर आपण खूप कॉन्फिडेंटली ठामपणे तिकडे प्रश्न मांडू शकतो. असे बरेचसे नगरसेवक असतात जे फक्त पत्रव्यवहार लेखी करतात. तर मला वाटतं की, आणि असं नाहीये की जे अनक्वालिफाईड असतात ते तिथे प्रश्न मांडत नाही. इट रिक्वायर्स एक्सपिरियन्स अँड ऑब्व्हियसली कॉन्फिडन्स. बट मला वाटतं जर एज्युकेटेड असतील तर एक प्लस पॉइंट असतो. ताई, आपण जर पाहिलं की प्रभाग क्रमांक 24 मध्ये फक्त विटावा येत नाही, तर त्याच्यामध्ये गणपतीपाडा आहे, भोलानगर आहे, वाघोबा नगर आहे, न्यू शिवाजी नगर आहे, असे आनंद नगरचा भाग आहे थोडासा. तर गोपालराव नगर आहे. तर इथे राहणाऱ्या नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात. त्याच्यातली प्रमुख तक्रार हीच आहे की सर्व नगरसेवक आहेत ते विटाव्यातले राहणारे आहेत आणि त्यांचा फोकस जास्त करून विटाव्यालाच असतो. तर कुठेतरी त्याच्यामुळे त्यांच्या इकडचे प्रश्न समस्या सुटले जात नाही असं त्यांचं म्हणणं असतं. तर ह्याला तुम्ही काय उत्तर देतील? नाही, मला असं वाटतं की तिथे राहणारे जे स्थानिक आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्फत, बिकॉज त्यांच्या ऑफिसेस मध्ये जेव्हा लोक समस्या घेऊन जातात तेव्हा बघा आम्ही तिकडे रोज अवेलेबल जरी नसलो तरी ज्या कार्यकर्त्यांमार्फत किंवा लोकांचे जेव्हा डायरेक्ट कॉल्स येतात त्या समस्या आम्ही निश्चितच सोडवतो. आणि जेव्हा माझे जनरली वॉर्ड व्हिजिट्स होत राहतात तर ज्या काही समस्या माझ्या निदर्शनात येतात त्याही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. न्यू शिवाजीनगर एक असा एरिया आहे जिथे तलाव पण आहे, रेल्वेचा नाळ्याचा एंड पण आहे, त्याच्यामुळे ना तो लो लाईंग एरिया आहे आणि तिथे पाणी खूप साठतं मोठ्या प्रमाणात. तर आमचं हेच प्लॅनिंग आहे की तिकडचा तलावाचा आउटलेट पण जर मोठा झाला आणि रेल्वेच्या नाळ्याचं पण एक
थोडं सोल्युशन काढलं आपण, थोड्या त्रुटी आहेत तिथे, तर तो पाणी पण साठणार नाही भविष्यात, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि मी बघितलं बघा, ठाणे आपलं तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं, पण मला नेहमी खंत असते मनात की आपला कळवा स्टेशनचा तलावाला दुर्लक्षित केलं गेलं आहे, तर तिथेही मला काहीतरी छान एक आकर्षित वाटेल असं एक ब्युटिफिकेशन करायचं आहे. ताई, आपल्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये जो भोलानगरचा भाग आहे, म्हणजे तिथली अशी परिस्थिती आहे की 2 पटरींच्या मध्ये ती पूर्ण बरोबर. वस्ती आहे. आणि बरोबर. त्याच्यामुळे अनेकदा असं होतं की तिथे मालगाडी वगैरे तिथे खूप वेळ उभी असते, त्यांना येण्या जाण्याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना अडचण होते. अक्षरशः त्यांना खालून ये जा करावा Yes. लागतो. आणि मध्ये वस्ती असल्यामुळे कुठेतरी तिथे विकास कामं सुद्धा तुलनेने खूप कमी झालीत. तर तिथे काय आपण अशा पद्धतीने काय काम करू शकतो की त्यांना सुखसुविधा उपलब्ध होतील? बघा, भोलानगर हा असा एरिया आहे की जिथे आम्ही कितीही जरी छोटे छोटे गटार पायवाटणची कामं केली, तरी तिकडच्या लोकांना चांगल्या सुखसुविधा नाही मिळत आहेत. आणि हा फॅक्ट आहे. म्हणून आणि त्यांच्यासाठी जी मालगाडीचा तुम्ही विषय काढला, अक्षरशः आम्हाला देखील वाईट वाटतं आणि आम्ही पण वरती पत्रव्यवहार करून प्रयत्न केलेला, बट ते टायमिंग्स असे आहेत की वी कॅनॉट रिअली हेल्प इन दॅट. म्हणून लोक खालून जातात, जे ऍक्च्युली बॅड सिनारिओ आहे. बट तिथून भुयारी मार्ग प्रपोज्ड आहे आणि तिकडे थोडं जागेचा इश्यू चालू होता, तो दुसऱ्या साईडला घेतलेला म्हणून आम्ही ऑब्जेक्शन घेतलं. बिकॉज जर त्या लोकांसाठी आपण केलाय तर तो त्याच जागेवर व्हावा अशी आमची इच्छा आहे, म्हणून तो होईल. पण त्याआधी आता तिथे रेल्वे प्रोजेक्टचा सर्वे चालू आहे. तर मला वाटतं टोटल 850 घरांचा एरिया आहे आपला भोळानगर. तिथे जवळजवळ 350-345 घरांचा सर्वे झालाय आणि त्यांना आता रेल्वे थ्रू आपण शिफ्ट त्यांना शिफ्ट करतोय, स्थलांतर करून त्यांना बाळकूम इथे घरं देण्यात येणार आहेत. मग त्यांनाही जसे प्रत्येकाला वाटतं की आपण चांगल्या सोसायटीज मध्ये राहावं वगैरे, ते लवकरच त्यांचंही स्वप्न पूर्ण होणार. तर प्रभाग क्रमांक 24 मध्ये वाघोबा नगर हा देखील भाग येतो. काही दिवसांपूर्वी मी तिथे गेलो होतो. तर तिथे रस्त्याची अवस्था अत्यंत म्हणजे विटाव्यामध्ये तरी खूप छान आहे तुलनेमध्ये. तर तिथे रस्त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबरीने तिथे पाण्याचा देखील प्रश्न आहे. कारण मी अनेकदा असं पाहिलं की आपल्या म्हणजे खूप दुर्मिळ चित्र आहे ते. डोक्यावरती हंडा वगैरे घेऊन जाणाऱ्या महिला मला मोठ्या प्रमाणात दिसल्या होत्या. तर हे 2 तिथले अत्यंत ज्वलंत प्रश्न आहेत. तर त्या प्रश्नांबद्दल उत्तर द्या. रस्त्यांपेक्षा मला वाटतं वाघोबा नगरला पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात लोकांना भेडसावत आहे. ऍक्च्युली वाघोबा नगर ही एक फॉरेस्ट एरिया आहे, त्याच्यामुळे तिकडे मलाही फार वाटायचं आणि लोकांची अपेक्षाही होती की तिथे आम्हाला चांगलं चांगलं गार्डन वगैरे करून द्या. बट ती फॉरेस्ट लँड असल्यामुळे महापालिके थ्रू मला जास्त काम तिथे नाही करता येत, रॅदर दॅन बेसिक नेसेसिटीज. पण जो पाण्याचा प्रश्न आहे, जो खूप ज्वलंत आहे सध्याच्या परिस्थितीत, मला वाटतं की जेव्हा मी निवडून आली तेव्हा खालून जे आनंदनगर पंपरूम पासून वरपर्यंत ज्या 2-4 इंची लाईन होत्या, नंतर मी एक ऍड करायला सांगितलेली आणि लोकांना तेव्हा 15-15 दिवसांनी जे पाणी यायचं, त्या स्पेसिफिकली महालक्ष्मी एरियामध्ये वगैरे 9 नंबर जो वरचा पट्टा आहे वाघोबा नगर, खालच्या पट्ट्याला तर समज ऑल्टरनेट डेज पाणी येत आहे, पण जो वरचा पट्टा आहे ज्यांना 15-15 डेजनी यायचं, तर तेव्हा जेव्हा मी निवडून आल्यावर लाईन वगैरे टाकलेली तेव्हा त्यांनाही 2-2 दिवसांनी पाणी यायचं. पण आता MLDचा जसं मी म्हणाली शॉर्टेज आहे, तो विटाव्याबरोबर त्यांना देखील भेडसावत आहे. त्याच्यामुळे ती जी वरची टाकी आपण बिल्ड केली ठाकूरपाड्यामध्ये, तिथे पाणी पुरेसा पोचतच नाही. तर त्या टाकीमध्ये जेव्हा आपण पाणी पुरेसा पोचवू आणि तो स्टोअर करून जेव्हा आपण पाणी लोकांना देऊ, तेव्हा हा प्रश्न सॉल्व्ह होईल. तर MLD इज द मेजर रिझन. आणि बाकी आता टाकीचं काम आता पुढच्या महिन्यातच चालू होणार आहे. तर आपण ते पाईपलाईन्स लेओव्हर करून व्यवस्थित नियोजन झालेलं आहे आमचं ऑलरेडी. तर ते फक्त टेंडर प्रोसेसमुळे थांबलेलं काम. लवकरच तेही काम हाती घेतलं ते होईल. ताई, आपण जर पाहिलं की प्रभाग क्रमांक 24 मध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की गटार नाळे हे सगळे ओपन असतात. काही ठिकाणी त्यातून पाणी बाहेर पडत असतं, त्याच्यामुळे संपूर्ण रस्त्यामध्ये दुर्गंधी पसरत असते. आपण मार्तंडच्या इथलं उदाहरण जर पाहिलं, विजय अपार्टमेंटच्या पुढे तो एक छोटासा भाग होता, तिथून पूर्ण पाणी जे घाण पाणी आहे ते बाहेर येत होतं. त्याच्यामुळे ते साठत होतं आणि खूप येण्या जाणाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. तर तो प्रश्न कशा पद्धतीने तुम्ही सोडवला आहेत का, किंवा पुढे भविष्यात कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणार आहात?
ऍक्च्युली तो जो स्पिलओव्हर आहे तो ड्रेनेजचा पाणी आहे आणि ऍक्च्युली STP प्रोजेक्ट आपण विटावन आहे पूर्ण प्रभागामध्येच राबवण्याचा प्रयत्न केला. हम्म, पण जे मी मगाशी उल्लेख केला की होळी मैदानचा रस्त्याचा एक पार्ट आपला बाकी आहे, हम्म, तिथे आपले 3 चेंबर्स येणार आहेत हम्म, आणि हा पाणी जो ड्रेनेजचा आहे तो हाऊस कनेक्शन मार्फत आपण सगळीकडे ऑलरेडी पाईपलाईन ले केलेल्या आहेत. पण तिकडचा जो पोर्शन मधला आहे तिकडे 3 चेंबर्स येत आहेत आणि तो रस्ता आपण आता सध्या खोदू शकत नाही, त्याच्यामुळे अख्खा प्रोजेक्ट आमचा अडला आहे. ओके. तो जेव्हा रस्त्याचा इश्यू सॉल्व्ह होईल तेव्हा ते निश्चितच, बिकॉज आम्हालाही कळतंय की सोसायटीज मधल्या लोकांच्या देखील कंप्लेंट्स असतात आणि कोणीही जेव्हा लोक रस्त्यातून जातात तेव्हा वारंवार त्यांच्या तक्रारी येतात. आपण ते गाडी बोलून जेटिंगनी ते क्लीन करून घेतो, बट परमनंट सोल्युशन निघालं पाहिजे आणि बरोबर. ते तेव्हाच लवकरच निघेल. आणि नाल्यांबद्दल मला सांगायला आवडेल की आय नो की लोक म्हणतायत की निवडणुका आल्यावरच कामं करतायत, बट असं नसतात गोष्टी. गव्हर्नमेंटच्या कामांना बराच वेळ लागतो. जसं मी म्हणाली की आम्हाला अवघा 2.5-3 वर्षांचा काळ मिळाला व्यवस्थित काम करायला. त्याच्यानंतर कोविड होतं आणि सुदैवाने आमच्या प्रभागाच्या खासदार जे आहेत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, वी आर रिअली लकी की ते आपले खासदार आहेत. बिकॉज बाकी खासदारांबद्दल मला नाही बोलायचंय, बट हे असे खासदार आहेत की जे स्वतः आमच्या नगरसेवकांच्या मीटिंग्स घेऊन आम्हाला आमच्या समस्यांची लिस्ट काढायला सांगतात आणि त्यांचा बजेट आम्हाला इथे देतात. त्याच्यामुळे आम्हाला बरीचशी कामं आम्ही नगरसेवक नसतानाही आज त्यांच्यामुळे आम्हाला करता येतात. खासदार निधीमधून. येस, खासदार निधीमधून ते केंद्रातून आणि शासनाचा निधी देखील आम्हाला उपलब्ध करून देतात. त्याच्यामुळे आम्हाला बरीचशी कामं इथे करता आली इन कोविड अँड आफ्टर कोविड ऑल्सो. आणि त्याच्यामधली आता 2 मुख्य कामं, जो वाघोबा नगरचाही नाळा आहे, जो पूर्ण डोंगरातून पाण्याचा प्रवाह येतो आणि तो कच्चा नाला होता तो, आणि बरेच वर्ष त्याचं कन्स्ट्रक्शन कोणीच हाती घेतलं नव्हतं. तर तो आम्ही 2017लाच, म्हणजे मी इंजिनिअरिंगला जायची जेव्हा, तेव्हा मी बाय ट्रेन डोंबिवलीला ट्रॅव्हल करायची, तेव्हा आय वॉज अनअवेअर की हा असा एरिया आहे आणि मला खरंच खूप लाज वाटायची. म्हणजे मला असं वाटायचं रोज ट्रेन मधून येता जाता तिकडे बघून की इथे लोक कशी राहतात, बिकॉज ट्रेन मधून पास होतानाच तर नाळ्याचा इतका स्मेल यायचा किंवा ती दुरावस्था दिसायची. आणि काहीच म्हणजे योगायोगाने नंतर तो वॉर्ड माझ्याच नशिबात आला आणि मला सुदैवाने देवाने ती संधी दिली, म्हणून मी त्या नाळ्याचं काम हाती घेतलंय आणि आज त्या नाळ्याचं काम चालू झालेलं आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल. वेळ लागणार निश्चितच ते काम पूर्ण व्हायला, पण ते झाल्यानंतर तो जो पाणी आहे जो बाहेर येऊन लोकांना पावसाळ्यात खूप त्रास होतो तो होणार नाही. आणि विटाव्यातलं देखील नाळ्याचं काम, जे जय भगवान कॉलेजच्या पाठीपासून नाळा आहे ते आपण हाती घेतलेलं आहे. तर पावसाळ्यात येणाऱ्या ज्या समस्या असतात त्याच्यावर बऱ्यापैकी सोल्युशन काढण्याचा आपण प्रयत्न केला आहे. तर लेट्स सी अँड होप फॉर द बेस्ट. ताई, आपण पाहिलं की आता ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि आपल्या या प्रभाग क्रमांक 24 साठी विविध पक्षांमधून, विविध संघटनांमधून खूप असे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत की ज्यांना या निवडणुकीला सामोरे जाण्याची त्यांची इच्छा आहे. परंतु मी असं पाहतोय की सगळेच नाही म्हटणार, परंतु मोठ्या संख्येने असे काही आहेत की ज्यांना अक्षरशः या प्रभागातल्या काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत ह्याच्यावरती कधीच मी भाष्य करताना पाहिलं नाहीये. मग अशा वेळेस विठाव्याचा विकास म्हणजे तुम्ही आहात सक्षम. मी आधी सुद्धा म्हटलं होतं की जवळपास 2-2.5 वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो. तिथे 4 नगरसेवक होते. मी 4ही नगरसेवकांना नाही भेटलो, 2च नगरसेवकांना भेटलो, कारण मला असं वाटलं की ते कुठेतरी एक सकारात्मक दृष्टिकोनातून काहीतरी परिवर्तनासाठी काम करतात आहेत. ह्या भावी नगरसेवकांसाठी तुम्ही ऍज अ नगरसेवक, कारण तुम्ही नगरसेवकाचं काम केलेलं आहे, कामकाज कशा पद्धतीने चाललं जातं आणि त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या क्वालिटीज लागतात, आपल्यामध्ये त्या क्वालिटीज इम्प्रूव्हमेंट जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही या सर्व गोष्टींना कसं काय फेस करणार. सो या नगरसेवकांना, भावी नगरसेवकांना तुम्ही काय संदेश देतील आणि त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवतात तुम्ही? फर्स्ट ऑफ ऑल, थँक्यू फॉर इंट्रोड्युसिंग मी इन अ स्वीट मॅनर, बट हे खूप ब्लंटली बोलते मी. पण मला वाटतं की जे पण कोण भावी नगरसेवक निवडून येतील त्यांनी सेल्फ ग्रोथपेक्षा प्रभागाच्या ग्रोथकडे जर लक्ष दिलं ना तर 100% आपल्याकडे डेव्हलपमेंट होण्यापासून
कोणीही रोखू शकत नाही. आणि जसं ठाणा सिटीमध्ये डेव्हलपमेंट खूप उच्च स्तरावर होतं, तसं कळवा ईस्ट साईड म्हणा, विटावा म्हणा, सगळीकडे खूप छान डेव्हलपमेंट होऊ शकतं. फक्त तेवढं लोकांनी लक्षात ठेवून, बिकॉज आपल्या प्रभागातील सगळे नागरिक खूप सुसंस्कृत आहेत, ते विचार करूनच यंदा मतदानाला जातील. आणि मला वाटतं की बघूया आता काय रिझल्ट लागतोय. ताई, आपण जर पाहिलं की विटाव्यामध्ये देखील आरोग्याच्या अनेक समस्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी म्हणजे महापालिकाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. तर तुम्ही देखील आरोग्याच्या संदर्भामध्ये अशी कोणती उपाययोजना केल्या आहेत का, किंवा भविष्यामध्ये काय करू इच्छितात आरोग्याची समस्या सोडवण्यासाठी? ऍक्च्युली छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल हे आपल्या प्रभागाला लागूनच आहे, तर ती खूप मोठी फायद्याची बाब आहे आपल्या लोकांसाठी. बट मला वाटतं की प्रत्येक प्रायमरी ट्रीटमेंटसाठी आपण नाही जाऊ शकत हॉस्पिटलमध्ये. आणि वाघोबा नगर किंवा कळवा ईस्टचा एरिया झाला, ह्यांना थोडं लांबच पडतं हॉस्पिटल. तर प्रायमरी हेल्थ केअर युनिट्स जे असतात, तर ते देखील आपल्या प्रभागाचं मनीषा नगरला आहे. तर त्यासाठी आपण आपला दवाखाना, ही जी कन्सेप्ट महापालिकेने आणलेली, तो आपला दवाखाना आपल्या विटाव्यात सुरळीत खूप चालू होता. बट 5 वर्ष झाले आणि काय टेंडर प्रोसेस त्यांचा कालावधी संपला, म्हणून तो बंद झाला. बट आपला दवाखाना या कन्सेप्टमुळे निश्चितच विटाव्यातील नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. बिकॉज तिकडे आपल्याला फ्री मेडिसिन्स आणि फ्री चेकअप मिळायचं, प्रायमरी ट्रीटमेंट व्हायची. पण तो बंद झाला असल्या कारणाने आता थोडंसं नागरिकांना प्रॉब्लेम येत आहे. म्हणून आपण आत्ताच एक आपल्या कृष्ण मंदिरच्या मागे जे शाळा क्रमांक 72 आहे टीएमसीची, तिथे आपण एक सब सेंटर चालू केलं आहे, जिथे देखील आपली प्रायमरी ट्रीटमेंट होते. तिकडे मेडिकल ऑफिसर्स अवेलेबल असतात. याचे टायमिंग 9:30 to 4:30 आहे. तर निश्चितच आपल्या सगळ्या प्रभागातील सगळ्याच लोकांनी त्या दवाखान्याचा फायदा घ्यावा. आणि माझं विजन आहे की पुढे देखील वाघोबा नगर आणि विटाव्यातील खालच्या एरियामध्ये आणि न्यू शिवाजी नगरमध्ये देखील मी जागेअभावी जरा प्रॉब्लेम होतोय मला. पण तिथेही हे प्रपोजल आहे माझं की लवकरच तिथेही नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. आणि वेळोवेळी मॅमोग्राफी टेस्ट ज्या महिलांसाठी खूप गरजेच्या असतात, त्याचे देखील कॅम्प्स आपण राबवत असतो. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्या विटाव्याशी तुम्ही संवाद साधला. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की जवळपास आमचं नियोजन हे 2 ते 2.5 वर्षापूर्वीपासूनच चालू होतं. कारण या प्रभागामधल्या अनेक प्रश्न समस्या आहेत, ते का सुटले जात नाहीयेत आणि त्याच्या मागची कारणे काय आहेत. कारण मी सुद्धा असं होतं की घरात राहून विचार करायचो की आपले नगरसेवक काहीच काम करत नाही, आपल्यासाठी काहीच करत नाही. परंतु जेव्हा मी त्यांच्याशी थेट संवाद साधला, त्यावेळी मला कळून आलं की काही गोष्टींसाठी काही प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये कुठेतरी अडथळे निर्माण होतात, त्याच्यामुळे त्या सर्व गोष्टी होत नसतात आहे. परंतु त्यातून सुद्धा मार्ग काढून जास्तीत जास्त प्रमाणात विकास करणं हे सुद्धा नगरसेवकाचं तितकंच कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं प्रियंका ताईंनी ते कर्तव्य खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेलं आहे. आणि विशेष आणखीन एक बाब म्हणजे की आजची ही मुलाखत म्हणजे बरेच जणांना मी विचारणं सुद्धा केली होती, परंतु ठीक आहे, काही गडबडीमुळे किंवा त्यांच्या काही कारणामुळे, वैयक्तिक कारणामुळे त्यांना शक्य झालं नसेल. परंतु ताईंनी थेट समोर येऊन माझ्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्याची तयारी ठेवली आणि ते निर्भीडपणे ताईंनी उत्तर दिलं. ते खूप विशेष बाब असं मला एक या संवादातून मला कळून आलं. तर तुम्ही देखील, तुमचे देखील मी आभार मानतो. कारण मी एक साधी एक पोस्ट लिहिली होती, जवळपास 8,000 पेक्षा जास्त लोकांनी ती पाहिली. बरेच जणांनी त्या कमेंट केल्या, ते प्रश्न मांडले अनेक. आणि माझे आजचे जे सर्व प्रश्न होते ते तुमच्या सर्व प्रश्नांचा एक सार होता. तर अनेक जणांनी मला पर्सनल मेसेज देखील केले होते आणि त्या माध्यमातून आज मी ते तुमचेच प्रश्न ताईसमोर मांडले आणि त्याची उत्तरं ताईंनी दिली आहेत. येत्या काळामध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये आपण कशा पद्धतीने उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे हे ताईंनी सुद्धा खूप छान पद्धतीने सांगितलं. तरी आपण देखील नागरिक म्हणून सुज्ञ आहोत, आपल्यालाही चांगल्या पद्धतीने जाणीव आहे. फक्त आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलाय, तो अधिकार इतका मोलाचा आहे की बाबासाहेबांनीच असं सांगितलं होतं की तुम्ही पोटच्या मुलासारखं या मतदानाचा अधिकारला जपा तुम्ही. परंतु आपण तिथे काही प्रमाणामध्ये कमी पडतोय, याच्यामुळेच आपल्याला अपेक्षित काही गोष्टी घडून येत नाहीये. परंतु आपण परिवर्तन यावेळी नक्की घडूया. आणि जो या विटाव्यासाठी सक्षम असणारा विटावा, गणपतीपाडा, भोलानगर, आनंदनगर,
हा जो संपूर्ण प्रभाग क्रमांक 24 आहे, या 24ला योग्य न्याय देणारे आणि इथे विकास करणारे उमेदवार आपण निवडून देऊया. आणि मला विश्वास आहे की विटाव्याचं नाव पुन्हा आंतरराष्ट्रीय दर्जावरती विकासशील गाव म्हणून असं नावलौकिक होईल. आणि पुन्हा तुमचे सर्वांचे आभार आणि धन्यवाद. आणि ताई, तुमचे देखील खूप खूप आभार आणि धन्यवाद वेळात वेळ काढून. कारण ताईची तब्येत देखील खराब होती थोडी, आणि त्यातून सुद्धा आपल्याशी ताईने संवाद साधला. पुन्हा तुमचे आभार. जेव्हा तुम्ही मला कॉल केलेलात इंटरव्ह्यूसाठी, तेव्हा तुम्ही म्हणालात की तुम्ही सर्वात पहिला कॉल मला केलेला, त्यासाठी थँक्यू सो मच. बिकॉज हा कुठेतरी एक कॉन्फिडन्स मे बी तुम्हाला असेल की मी इंटरव्ह्यूला पण समोरी जाईन किंवा जे काही तुम्ही प्रश्न विचाराल त्याला फेस करेल. तर त्यासाठी थँक्यू सो मच फॉर शोईंग कॉन्फिडन्स इन मी. अँड माझी एक रिक्वेस्ट असेल तुमच्या चॅनल थ्रू की बघा, प्रत्येकाला राईट्स असतात की तुम्ही सोशल मीडियावर जे काही आहे ते तुमच्या भावना व्यक्त करू शकतात. कधी कधी असं होतं की आम्हाला तेवढा टाइम नाही मिळत की आम्ही FB चे सगळे कमेंट्स बघत बसू किंवा पर्सनल DMs बघू. तर आमचा नंबर घेऊन तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला किंवा शाखेवर येऊन किंवा कोणत्याही नगरसेवकांच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही जर त्या तक्रारी थेट नगरसेवकांपर्यंत पोहोचवल्यात ना, तर त्याचं सोल्युशन लवकर मिळेल रॅदर दॅन कमेंटिंग इट ऑन दी FB ऑर इन्स्टा वॉट एव्हर. म्हणून माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही थेट त्या माणसापर्यंत पोहोचा, म्हणजे लवकर सोल्युशन होईल. अँड वोटर्सला पण माझी एक रिक्वेस्ट असेल की प्रत्येक वेळेला मतदान हे जवळपास 50% आतच होतं. आताही ज्या विधानसभेच्या इलेक्शन झाल्या त्यालाही बिलो 50% मतदान झालं. तर मला असं वाटतं की जसं तुम्ही उल्लेख केलात की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला मतदानाचा अधिकार आपला बजावलाच पाहिजे. तर तुम्ही फक्त थोडा वेळ काढून एक मत द्यायला त्या दिवशी आलात तर पुढचे 5 वर्ष जे कोण नगरसेवक निवडून येतील ते तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. त्याच्यामुळे मी हात जोडून विनंती करते की तुमचा हा अधिकार तुम्ही वाया जाऊ देऊ नका. तुमचा एक एक वोट कुठेतरी ह्या डेव्हलपमेंटला पाठिंबा देत असतं आणि त्यामुळेच ही डेव्हलपमेंट होत असते. थँक्यू सो मच.